24 जुलै दीप अमावस्या. दिव्यांच्या उजेडात अंधार नाहीसा होतो आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने संकटही पळून जातात. या दिवशी काही खास उपाय केल्यास आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होते आणि घरात सुख, समृद्धी व आरोग्य नांदते. चला तर मग पाहूया श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रेरित 11 दिव्य उपाय, ज्यांनी बदलू शकतो तुमचा जीवन प्रवास. दीप अमावस्या. अंधार दूर करणारा, दिव्यांनी उजळणारा हा विशेष दिवस. पुरातन काळापासून दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची पूजा, घरातील नकारात्मकता दूर करण्याचा शुभ दिवस मानला जातो. या शुभ अमावस्येच्या निमित्ताने आपण पाहणार आहोत असे 11 दिव्य उपाय, जे तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांतता घेऊन येतील. जाणून घेऊया 11 दिव्य उपाय आणि त्यांचे लाभ. पहिला उपाय, घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये एक दिवा लावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सकारात्मकता येते. दिव्यांमध्ये तिळाचे तेल किंवा तूप वापरा. दुसरा उपाय, तुळशीच्या रोपाजवळ दीप लावा आणि 5 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा. लक्ष्मीचे आगमन होते, मानसिक शांतता प्राप्त होते. तिसरा उपाय, घराच्या दाराशी 5 दिवे रांगोळी समवेत लावा आणि शुभ लाभ लिहा. आर्थिक अडचणी कमी होतात, घरात लक्ष्मी स्थिर होते. चौथा उपाय, स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर 11 दिवे लावून 108 वेळा जप करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. मानसिक चिंता, भीती, अपयश दूर होतं. पाचवा उपाय, कणकेचा दिवा बनवा. त्यात साजूक तूप टाकून नदीत सोडा. संध्याकाळच्या वेळेस पितृदोष नाश होतो, पूर्वजांना शांती मिळते. सहावा उपाय, घरात दीपमालिका बनवा. 11 दिवे एका रेषेत लावा, गॅलरी किंवा अंगणामध्ये. यामुळे वास्तुशुद्धी होते, धनवृद्धी होते. सातवा उपाय, घरात एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात दिवा लावा व हळद कुंकवाने पूजा करा. घरातील नकारात्मकता आणि दोषाचा नाश होतो, कुटुंबात शांतता राहते. आठवा उपाय, एका दिव्यात कापूर, गूळ व तूप घालून स्वामींना अर्पण करा. आरोग्याच्या तक्रारी कमी होतात, मनोबल वाढतं. नववा उपाय, दीप लावताना स्वामी समर्थ नामाचा अखंड जप करा, किमान 10 मिनिटं. आत्मिक शुद्धी होते, कार्यात यश मिळतं. 10वा उपाय, घराच्या पश्चिम बाजूला एक दिवा लावून नारायण नारायण असा जप करा. पूर्वजांची कृपा लाभते, अपत्य सुख, संतती सुख प्राप्त होते. 11वा उपाय, संध्याकाळी घरातील सर्व दिवे एकत्र करून दीपराज नमः म्हणत एकत्र प्रार्थना करा. घरात शांती, आनंद, समाधान स्थिर राहतं. ही 11 दिव्य दीप अमावस्येचे उपाय तुम्हाला तुमच्या पिढ्यानपिढ्यांच्या कल्याणासाठी मदत करतील. फक्त श्रद्धा हवी आणि नित्य नियम. स्वामी महाराज सर्वांवर कृपा करो. जर खरोखर तुमच्या जीवनात बदल हवा असेल तर फक्त पाहू नका, सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या नावाने शेअर करायला विसरू नका. तुमचा आभार. स्वामी समर्थांच्या कृपेने आपली भेट अशीच राहो. श्री स्वामी समर्थ.